खरं म्हणजे ईव्हीएमच्या संदर्भात या ठिकाणी शंका घेतल्या। पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा, या देशामध्ये 2012 पर्यंतच ईव्हीएम होतं। 2012 नंतर ईव्हीएम नाही आहे, 2012 नंतर व्हीव्हीपॅट आहे। आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधला महत्त्वाचा फरक काय आहे? व्हीव्हीपॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे। आपण प्रत्येक जण मतदानाला जातो, आपण बटन दाबतो, ती बटन दाबल्यानंतर कोणाला मत मिळालेलं आहे त्याचा चिन्ह आपल्याला दिसतं, ते चिन्ह खाली जातं, ते बॅलेट बॉक्समध्ये जातं। पहिल्यांदा तर आपल्याला ते घेऊन बॅलेट बॉक्समध्ये टाकावं लागायचं, ते ऑटोमॅटिक झालं, ते बॅलेट बॉक्समध्ये जातं। आणि ईव्हीएमच्या गिनतीनंतर रॅन्डमली व्हीव्हीपॅटची पण गिनती केली जाते आणि हे दोन जुळलं तरच निकाल जाहीर केला जातो। त्यामुळे आता केवळ ईव्हीएम नाही आहे, बॅलेट पेपरवरचं हे व्हीव्हीपॅट आहे। व्हीव्हीपॅटवर आपण त्या ठिकाणी निवडणूक करतोय। त्यामुळे जे ईव्हीएम चाललेला आहे ना, ईव्हीएमचा अर्थ एवढाच आहे, एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र, जे महाराष्ट्राने आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। पण ही एक नवीन पद्धत झाली आहे की निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा कौल, निकाल आपल्या बाजूने लागला तर लोकशाहीचा विजय, आणि निकाल विरोधात गेला की ईव्हीएम, इलेक्शन कमिशन, लोकशाहीचा खून। खरं म्हणजे जे संविधान घेऊन आपण फिरतो ना, एक प्रकारे या संविधानावर दाखवलेला अविश्वास आहे। या संविधानाने या ठिकाणी ज्या इन्स्टिट्यूशन्स तयार केलेल्या आहेत त्या संस्थांवर अविश्वास तयार करणं। आपण राजद्रोह नेहमी म्हणतो, राजद्रोहाचा अर्थ काय आहे? सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाचा अर्थ काय दिलेला आहे? राजद्रोहाचा अर्थ असा आहे की भारताच्या संविधानाने ज्या संस्था तयार केलेल्या आहेत त्या संस्थांच्या विरुद्ध जनमत तयार करणं, त्या संस्था चुकीच्या आहेत असं त्या ठिकाणी सांगणं, हा राजद्रोह सांगितलेला आहे। आणि आज आपण रोज अशा प्रकारचं काम या ठिकाणी करतो आणि त्याच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं जे काही आपण करतो ते योग्य नाहीये। आणि एवढंच नाही, आपण बाहेर बोलतो, निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुलं आव्हान दिलं, ओपन चॅलेंज। 8 दिवस आम्ही तयार आहोत, ज्याला वाटतं ईव्हीएम टॅम्पर होऊ शकते टॅम्पर करून दाखवा। 8 दिवस एक राजकीय पक्ष तिथे गेला नाही। एकाजवळ तंत्रज्ञान नव्हतं, एकाजवळ तंत्रज्ञ नव्हता, एकाजवळ एक व्यक्ती नव्हता की जो त्या ठिकाणी जाऊन बोलू शकेल, कोणीही गेलं नाही। बाहेर बोलतो आपण, पण त्या ठिकाणी कोणी गेलं नाही। त्यामुळे की तुम्हाला ही विनंती आहे, खुल्या मनाने जनादेश स्वीकारा। जोपर्यंत तुम्ही आत्मपरीक्षण करणार नाही तोपर्यंत तुमची परिस्थिती हीच होत राहील। आम्ही आत्मपरीक्षण केलं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही हारलो या महाराष्ट्रामध्ये। आम्ही नाही म्हटलं ईव्हीएम मुळे हारलो, आम्ही सांगितलं हो फेक नरेटिव्ह होता, त्याच्या विरुद्ध थेट नरेटिव्हने उत्तर देऊ। मेहनत केली आम्ही, आणि म्हणून तुम्हाला मी गालिबनी जो सल्ला दिला तेवढाच सल्ला देऊ इच्छितो। गालिब ताउम्र ये भूल करता रहा, गालिब ताउम्र ये भूल करता रहा, गालिब ताउम्र ये भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा।